नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी अनेकदा वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा आधार घेतो. तो मुद्दाम सांगतो तुम्हाला. आज मला एक म्हण किंवा वाक्प्रचार म्हणाल ते आठवतो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असं एक म्हणतात. पण कावळा बसला म्हणून फांदी तुटली असं दिसतं, पण ती फांदी तुटायला आलेली असते हे महत्वाचं असतं ना. नाही तर कावळा बसतो, म्हणजे कावळा तिथे बसायला गेला कारण त्याला माहिती असतं की हे झाड आहे, आपण याच्यावर बसू शकतो. तुटेल असं काही त्याला माहिती नसतं. पण खूप सुकलेली आणि जुनी फांदी असेल तर तुटते. पण लोक काय म्हणतात, बघा कावळा बसला आणि फांदी तुटली. तर तसं नसतं, अंदाजे तसे असतात. हे मी एवढ्यासाठी म्हणतोय की काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, साधारण महिन्याभरापूर्वीची. एका माझ्या हिंदी पत्रकार मित्राच्या युट्यूब चॅनेलवर एका चर्चेत मी भाग घेतला होता. आणि तिथे बोलता बोलता असा विषय निघाला, मला वाटतं बहुतेक अभिषेक तिवारीच्या युट्यूबवर बोलताना मी म्हणालो होतो, त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ वॉर सुरू केलं होतं, तो विषय काढला होता. ते त्याला म्हटलं सोडून दे, म्हटलं डोनाल्ड ट्रम्प हा वॉशिंग्टन डीसी मध्ये बसलेला अमेरिकेचा संजय राऊत आहे, असं मी गमती गमतीत बोललो होतो. पण ते महिन्या दोन महिन्यामध्ये खरं ठरण्यापर्यंत माझं वक्तव्य जाईल ही अपेक्षा मी सुद्धा केली नव्हती. आणि त्यामुळे नंतर आता हे आमचे हिंदी सगळे मित्र आहेत, ते मला परत परत आठवण करून देतात की आपने सबसे पहले बोला था की ट्रम्प तो संजय राऊत है. आता संजय राऊत म्हणजे काय? संजय राऊत ही सुद्धा आपल्याकडे आता एक शब्दावली झालेली आहे. म्हणजे जे लोक अखंड बोलतात, बोलत राहतात, वाटेल ते बोलतात आणि त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळते, त्याची चर्चा सुद्धा होते, पण निष्पन्न काहीही होत नाही. आणि जे सातत्याने निरर्थक बोलतात किंवा वागतात, त्यांच्यासाठी संजय राऊत हा एक पर्यायवाची शब्द झालेला आहे. अनेक जण संजय राऊतच्या डोक्यावर खापर फोडतात की आज जी उबाठा शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची दुर्दशा किंवा दुरावस्था झालेली आहे, त्याला संजय राऊत यांच्या बोलणं कारणीभूत झालंय, असा एक सार्वत्रिक आरोप आहे. तो असा हो, त्याची मीमांसा वगैरे वेगळी होऊ शकते. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की साधारणतः 2019च्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि उद्धव ठाकरे यांनी जी काय दगाबाजी केली आणि मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून संजय राऊत यांच्या तोंडाचा पट्टा जो चालू आहे, त्यातून शिवसेनेला कुठलाही फायदा होऊ शकला नाही. उलट एक वेळ अशी आली की शिवसेना दुभंगली आणि उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाचं नाव गेलं. त्यांच्या पक्षाचे बहुतांश आमदार निघून गेले. त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह गेलं. कोर्टामध्ये, विधानसभेमध्ये, निवडणूक आयोगासमोर आणि आता विधानसभेच्या ताज्या निकालांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून सगळंच काही निसटलंय, जे त्यांना त्यांच्या पित्याने विश्वासाने सोपवलेलं होतं. आणि याला मग सगळं कारणीभूत कोण आहे? तर आपल्याकडे एक मानसिक पद्धत आहे की कोणाच्या तरी एकाच्या डोक्यावर खापर फोडा, म्हणून बिचारा संजय राऊतच्या डोक्यावर याचं खापर फोडलं जातं. पण संजय राऊत यांना त्याचं दुःख दिसत नाही की बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. ही संजय राऊत यांची मानसिकता आहे. आणि त्यामुळे नित्यनेमाने रोजच्या रोज काहीतरी खोळ्यासारखं बोलायचं हे त्यांनी व्रत घेतलेलं आहे. आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला दिसतोय. आज उद्धव ठाकरे हे बिचारे सुप्रीम कोर्टामध्ये निदान शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह तरी परत मिळावं यासाठी आषाढ भूतासारखे वाट बघत बसलेले. आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तर वरकरणी आपण बघितलं तर जबाबदार संजय राऊत आहे, हे मान्य करावंच लागतं. कारण ज्या प्रकारे एक प्रस्थापित पक्षाची भूमिका नित्यनेमाने अधिकाधिक वेडसर, खोलचट, हास्यास्पद होईल यासाठी संजय राऊत यांनी उपसलेले कष्ट
हे खरोखरच अभूतपूर्व आहे, अभूतपूर्व आहे. बाळासाहेबांची जी स्टाईल होती त्याच्या उलट टोक संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात आलं. सौ सोनार की एक लोहार की, असं खुद्द बाळासाहेब म्हणायचे की 8-10 दिवसांनी कधीतरी बाळासाहेबांचं भाषण व्हायचं आणि मधल्या 8-10 दिवसामध्ये जे कोणी काय काय शिवसेनेबद्दल बोलायचंय त्याच्यावर एक घणाघात करून बाळासाहेब ती सगळी टीका वगैरे संपवून टाकायचे, निरुपयोगी ठरवून टाकायचे, निकामी ठरवून टाकायचे. याच्या उलट आहे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे जे जे काय बोलतात. त्यामुळे दिवसेदिवस शिवसेना इतकी हास्यास्पद होत गेली आहे की आता त्यांचं काही ऐकावं, त्याकडे लक्ष द्यावं, ते गंभीरपणे घ्यावं असं कोणालाच वाटत नाही. आणि त्यामुळे संजय राऊत ही एक प्रकारे फ्रेज झालेली, एक शब्दावली झालेली आहे की काहीही निरर्थक झालेलं असेल, कोणतरी खोड्यासारखं बडबडत असेल तर त्याचा संजय राऊत झाला असं म्हणायची एक फॅशन झालेली आहे. आणि म्हणून अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जे जानेवारी 2025 पासून अमेरिकेत सत्तारूढ झालेले आहेत आणि अजून 3.5 वर्ष तरी अमेरिकेचे अध्यक्ष राहणार याविषयी कोणाच्या मनात शंका असायचं कारण नाही. त्या ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून चीन आणि इतर सगळ्या देशांना ज्या प्रकारे धमकवायला सुरुवात केली होती तेव्हा काही काळ लोक गडबडलेले होते. कारण एकदम चीनवर त्यांनी काय 200%, 150% टॅरिफ लावणार. टॅरिफ याचा अर्थ चीनमधून जो माल आयात म्हणून अमेरिकेत आणला जातो त्याच्यावर किमतीच्या 1.5 पट किंवा दुप्पट इतका आयात कर लावला तर अमेरिकेत ते घेणं सामान्य नागरिकाला, ग्राहकाला परवडणार नाही. आणि म्हणून साहजिकच मेड इन चायना असलेला माल अमेरिकेत आणण्यावर आपोआप प्रतिबंध लावला जाईल आणि चीनची अर्थव्यवस्था आहे ती डबघाला येईल, हे गणित ट्रम्प यांच्या डोक्यात होतं. पण कधीही एक गोष्ट असते, टॅरिफ वॉर असो किंवा खरं खरं युद्ध असो, त्यामुळे त्यामध्ये एकाच वेळेला अनेक आघाड्या आणि अनेक मोर्चे उघडता येत नाहीत. तुमची सगळी शक्ती वेगवेगळ्या फ्रंटवर, आघाडीवर विभागली गेली तर मग तुम्ही कुठेही एक हाती निर्णायक विजय मिळवू शकत नसता. म्हणून आघाड्या किती आहेत, मोर्चे तुम्ही लढाईची किती उघडलेत याला महत्व असतं. पण ट्रम्प यांना समजावणार कोण आणि संजय राऊत यांना समजावणार कोण? ही अशी माणसं ही मोकाट होतात तेव्हा ते आत्मघात सुद्धा केव्हा करतात त्यांना पत्ता लागत नाही, त्यांचा कपाळमोक्ष होऊन जातो. जसा संजय राऊत यांनी शिवसेना कशी मोठी, ताकदवान, शक्तिवान हे दाखवण्याचा प्रयत्न करत करत शिवसेना नामशेष करून टाकली. सुदैवाने एकनाथ शिंदे बाजूला झाले आणि त्यांनी आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचा वारसा निदान टिकवलेला तरी आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या हाती जे काय राहिलंय त्याला कोणीही शिवसेना म्हणू शकत नाही. एक संजय राऊत म्हणू शकतात आणि त्यांच्या खोडाचारावर ज्यांचा अंधविश्वास आहे त्यांना अजूनही उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे असं वाटलं तर नवल नाही. नेमकी तीच गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही बघितली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची करून टाकली. मला आठवतं ज्या वेळेला 2021 वगैरेच्या सुमाराला हळूहळू करत करोना कमी होत गेला होता, लॉकडाऊन आवरला जात होता आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणं अजून दूर होतं, अशा वेळेला रोजच्या रोज संजय राऊत सकाळी सकाळी त्यांच्या दारात भिकाऱ्यासारखे होऊन बसणाऱ्या टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टरना काय वाटेल ती मुक्ताफळ उधळत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं भाजपने पुढची 25 वर्ष सत्तेत येण्याचं स्वप्न सुद्धा बघू नये. हे संजय राऊत यांचे शब्द होते आणि त्यांनी हे शब्द अनेकदा उच्चारले. अवघ्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला गाशा गुंडाळावा लागला, ज्यांचा पक्ष रसातळाला गेला. आज त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह पण त्यांच्याकडे नाहीये. 25 वर्ष या फुशारक्या संजय राऊत का मारत होते? त्यानंतर 2 निवडणुका झाल्या. आज अक्षरशः नामशेष झाल्यासारखी परिस्थिती आहे
ज्या भावाला धक्के मारून शिवसेनेतून बाहेर काढला होता त्याला गळाभेट करण्याची नामुष्की उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. मुंबई महापालिका आपल्याकडे टिकवण्यासाठी, राज ठाकरेंना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी आषाढभूत प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. ही सगळी अवस्था आली तरी संजय राऊत असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, यांची भाषा, शब्द, त्यातला आवेश किंचित तरी बदललाय का? नाही. परिणाम शून्य होऊन गेली ती माणसं. आणि म्हणून जानेवारी पासून जे काय टॅरिफ वॉर तुमच्या डोनाल्ड ट्रम्पनी सुरू केलं, हळूहळू करत याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध, तुम्ही इराणकडून तेल घेऊ नका, तुम्ही त्याच्याकडून हे करू नका, तुम्ही ह्याच्याकडून समोर कर, तुम्ही याच्याशी संबंध बंद करा, याच्याशी जवळी करा, तुम्ही त्याच्याशी मैत्री का केलीत? हे इतर देशांच्या धोरणात्मक बाबींमध्ये ट्रम्प यांनी जी ढवळाढवळ सुरू केली, आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये अमेरिका एक महाशक्ती म्हणून अनेक देशांच्या अंतर्गत विषयात किंवा आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये राजरोसपणे ढवळाढवळ करत होती. एक महाशक्ती म्हणून, सुपर पॉवर म्हणून अमेरिका सातत्याने ढवळाढवळ करत होती. पण आम्हाला हे आवडलं नाही, तुम्ही ते बदला वगैरे असं जाहीररित्या वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष किंवा कोणी मंत्री वगैरे करत नव्हते. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा अफगाणिस्तानवर अमेरिकेने हल्ला करायचं ठरवलं होतं, तेव्हा पॉवेल नावाचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानमध्ये आले होते आणि त्यांनी कोणालाही कळू नये अशा बाबतीत खासगी भेट घेऊन जनरल मुशर्रफ यांना असा काय सज्जड दम भरला होता की निमूटपणे जे तालिबान बनवले, जे मुजाहिदीन बनवले, त्यांच्या विरोधात अमेरिकेची मदत करणं पाकिस्तानला भाग पडलं होतं. पण अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तान अशी काही वागणूक करते हे तुम्हाला बोललेले शब्द कुठे सापडणार नाहीत. करून तर घेतलं. अगदी उठता बसता पाकिस्तानच्या कमरेत लाथ घालून अमेरिकन अध्यक्षांनी किंवा तिथल्या शासनाने मनमानी केलेली, ढवळाढवळ केलेली आहे. आणि फक्त पाकिस्तानने अनेक लहान मोठ्या देशांमध्ये केली आहे. पण कधीही राजरोसपणे, उघडपणे अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी असं भासवलं नाही की आम्ही त्या छोट्या स्वतंत्र देशावर दबाव आणतोय, आमच्या इच्छेनुसार त्यांना त्यांचं धोरण, राष्ट्रीय धोरण, परराष्ट्र धोरण बदलायला लावतोय, हे कधी दाखवलं नाही. ट्रम्प हा असा चमत्कारिक माणूस आहे. अगदी बायडेन पर्यंत तुम्ही आलात, तसं म्हणतात ना की बांगलादेशमध्ये निवडून आलेल्या हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला, भारतात येऊन आश्रय घ्यावा लागला. याचं कारण हसीना वाजेद बायडेन अध्यक्ष असताना अमेरिकेला हवं असलेलं जे काय बांगलादेशच्या मालकीचं एक अरबी सागरालगत, बंगालच्या उपसागरालगत असलेलं एक बेट आहे, ते नाविकतळ बनवण्यासाठी अमेरिकेला द्यायला हसीना वाजेद राजी नव्हत्या. तर तिथे विद्यार्थ्यांची चळवळ, जमाते इस्लामी यांना उठाव करायला लावून बांगलादेशमध्ये 1 वर्षापूर्वी अमेरिकेने सत्तांतर घडवून आणलं, जेव्हा बायडन अध्यक्ष होते. पण बायडन यांनी जाहीररित्या त्याबद्दल कधी वाच्यता केली नाही. ही सगळी गृहीत आहेत किंवा दबल्या आवाजात आलेल्या बातम्या आहेत. पण ट्रम्प यांचं प्रकरण उलट आहे. ते आपण महाशक्ती आहोत आणि माझ्या इच्छेनुसार तुम्ही उठलं पाहिजे, तुम्ही बसलं पाहिजे, नाहीतर तुमचं जीवन मी हैराण करून टाकीन, तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकीन, अशा धमक्या रोजच्या रोज ट्रम्प देत असतात. त्याला ते टॅरिफ वॉर म्हणतात. संजय राऊत यांची शिवसेनेची भूमिका मांडताना माध्यमांसमोरची वक्तव्य तुम्ही बघितलीत तर तुम्हाला तसूभर देखील ट्रम्प आणि संजय राऊत यांच्यातला फरक दिसणार नाही. आणि फरक दिसणार नाही मी असं का म्हणतो की संजय राऊत यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी बकवास केली त्याच्यामधलं 2% देखील गोष्टी खऱ्या ठरल्या नाही. त्यांनी सेना भवनामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती, अगदी गलिच्छ भाषेत आणि आईमाईच्या शिव्या किरीट सोमय्याला मोजल्या होत्या आणि सांगितलं होतं की लवकरच अनिल देशमुख
ज्या अर्थ रोडच्या कोठडीमध्ये बसलेले आहेत त्याच्या बाजूच्या कोठडीमध्ये भाजपचे 3.5 शहाणे असतील. ते 3.5 शहाणे भाजपचे कोणीही तुरुंगात गेले नाहीत. पण खुद्द संजय राऊत मात्र 100 दिवस पेक्षा अधिक त्याच अर्थ रोडच्या एका कोठडीत जाऊन पडले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की बकवास खूप करायची, निरर्थक बकवास करायची आणि निष्पन्न काही होत नाही, याला संजय राऊत होणं म्हणतात. आणि म्हणून त्या अर्थाने मी त्या हिंदी युट्यूब चॅनेलच्या मित्रासमोर बोलताना म्हणालो होतो की ट्रम्पला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. आता 6 महिने होऊन गेलेत चायनाला नमवण्यासाठी, चीनला नमवण्यासाठी आणि चीनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये उलथापालथ घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी ज्या ज्या काही उचापती केल्या त्यातून चीनला फार मोठा धक्का बसलेला नाही. हा, थोडस शी जिनपिंग वगैरे नरम पडलेले आहेत, चीनमध्ये थोडी थोडी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. पण ट्रम्प जेवढा काय आवाज आणि गदारोळ करत होते त्याचा ओरखडा सुद्धा चीनवर उमटलेला नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेवर, जागतिक ह्याच्यावर प्रचंड मोठा परिणाम झालेला नाही, अस्ताव्यस्त थोडस झालेलं आहे. आणि ते सगळं हाताशी येत नाही तो पण युरोपला धमक्या द्या, रशियाला धमक्या द्या, भारतला धमक्या द्या, आणखीन कुठच्या मध्य पूर्वेतल्या आणखीन कोणाला धमक्या द्या, इराणला धमक्या द्या. हे रोजच्या रोज नव देश, मला वाटते पृथ्वीचा गोळा घेऊन ट्रम्प बसतात आणि कुठला नवा देश सापडतोय का रे, हा 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 बघ इकडे आहे, ह्या देशाचं नाव काय रे, आणि मग त्याच्यावर मी टॅरिफ लावतो. म्हणजे रोज उठून टॅरिफ लावणं चालू आहे. आणि ती टॅरिफ लावली तर त्याच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक पडला, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक पडला, याचा कुठलाही तपशील कधीही मिळत नाही. उलट या सगळ्या प्रकारामुळे एक एक करत जसं उद्धव ठाकरेंना माणसं सोडून गेली तशीच डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवण्यासाठी जी जी माणसं त्यांच्या अवतीभवती गोळा झाली होती ती एक एक करत ट्रम्प यांना सोडून निघून गेलेले आहेत. इलॉन मस्क सारखा एक दांडगा उद्योगपती आणि बिझनेसमॅन तो तर आता कंबर कसून उभा राहिलाय की ट्रम्पला राजकारणातून संपवल्याशिवाय मी थांबणार नाही. अवघ्या 6 महिन्यामध्ये ट्रम्प यांनी केलेली सगळ्यात मोठी कमाई काय असेल तर त्यांनी इलॉन मस्क सारखा त्यांचा अत्यंत निकटचा आणि तगडा सहकारी गमावलेला आहे. आणि म्हणून मी त्याला म्हटलं की संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केलेली सगळ्यात मोठी मदत काय, तर त्यांनी बाळासाहेबांनी म्हणजे पित्यानी उद्धव ठाकरेंच्या जो भरभक्कम तगडा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हवाली केला होता तो मोडतोड करून उद्ध्वस्त करून दिलेला आहे उद्धव ठाकरेंना. आणि म्हणून मग ज्या प्रकारे ट्रम्प यांची वाटचाल चालू आहे ती योगायोगाने संजय राऊतांसारखी आहे. कृती सोडून द्या पण वागणं, रोजचं बोलणं, म्हणजे रोज सकाळी संजय राऊत त्यांच्या दारात जमलेल्या पत्रकार आणि कॅमेरेवाल्यांसमोर काहीतरी उथळ पुथळ बोलतात आणि मोठ्या आवेशात बोलतात. दुसऱ्या दिवशी पण त्याचा परिणाम दिसत नाही, 2 महिन्यांनी दिसत नाही, पण बोलतात रोज. आणि डोनाल्ड ट्रम्प सुद्धा रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या देशाला धमकावत असतात, तोंडा येईल ते बोलत असतात. संजय राऊत उद्धव ठाकरेंना 25 वर्ष मुख्यमंत्रीपदी बसवणार होते आणि शक्य झालंच तर त्यांना पंतप्रधान सुद्धा करणार होते. करोनाविषयी जी काही उपचार पद्धती होती किंवा सुविधा सुविधा होत्या त्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यायला कान धरून संजय राऊत घेऊन आले होते. त्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था वेगळी नाहीये. अचानक त्यांनी एक शोध लावला जो पाकिस्तानला सुद्धा माहिती नव्हता. पाकिस्तानात खनिज तेलाचे भूगर्भातले प्रचंड तेल साठे ट्रम्प यांनी शोधून काढले आणि त्याचं उत्खनन करण्यासाठी अमेरिकन कंपन्या लवकरच पाकिस्तानमध्ये प्रचंड गुंतवणूक करणार आणि त्यातून जे तेल निघेल ते भारताला सुद्धा पाकिस्तानकडून तेल घ्यावं लागेल, खनिज तेल, इथपर्यंत
संजय राऊतांना सुद्धा चकित करून टाकणार असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. आणि आता पाकिस्तानी लोक सुद्धा आपल्या देशात ट्रम्पला तेल सापडलं म्हणून ट्रम्पची खिल्ली उडवत आहेत. जसं एकनाथ शिंदे संजय राऊतांना भोंगा म्हणतात. सांगायचा मुद्दा असा की हे टॅरिफ 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 पोरखेड करून टाकला. जसं पत्रकार परिषद म्हणजे काय याचं एक हिडीस आणि पोरकट स्वरूप संजय राऊत यांनी 5 वर्षात तयार केलं. तसंच अमेरिकन अध्यक्षाची जी ताकद आहे, राजनैतिक ताकद आहे, सुपर पॉवर आहे, म्हणजे एक हास्यास्पद बुजगावणं आहे. इथपर्यंत डोनाल्ड ट्रम्प पुढच्या 3.5 वर्षात अमेरिकेला घेऊन जातील. आणि अशी परिस्थिती येईल की अमेरिकेचा अध्यक्ष काही बोलला तरी ते गंभीरपणे घेऊ नये असं जगाला हळूहळू करून मान्य करावं लागेल. इथपर्यंत ट्रम्प घेऊन जाणार आहेत. आणि मी म्हणून म्हटलं की मोदींनी ज्या प्रकारे ही सगळी परिस्थिती हाताळलेली आहे की ट्रम्पने किती डिवचलं तरी त्याला उत्तर द्यायचं नाही. जसं आपले देवेंद्र फडणवीस म्हणतात संजय राऊत वगैरे काय बोलतात ते गंभीरपणे घ्यायचं नसतं, तसंच मोदींनी ट्रम्पला गंभीरपणे घेतलं नाही. आणि बघता बघता गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचा मोदींनी एक शब्द अपशब्द न वापरता संजय राऊत करून टाकले. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.